नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे शीतल खंदारे। तर आपण पहिल्या दिवशी क्लासमध्ये माहिती घेतलेली आहे क्लचच्या साहित्याची आणि आपण क्लासमध्ये काय शिकणार आहोत याची। तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या क्लासमध्ये माहिती घेतलेली आहे आपण टेप आणि टेपांच्या मापांची। तिसऱ्या दिवशी आपण माहिती घेतली आहे फोरटक्स ब्लाउजची आकृती काढून तिच्या भागांची ओळख करून घेतलेली आहे। तर आज आपण काय करणार आहोत, बॅक साइडचा भाग काढून त्या भागाची ओळख करून घेणार आहोत। तर आपल्याला कुठलीही सहज सोपी असणारी एक आकृती काढून घ्यायची आहे। तर माझा व्हिडिओ आवडला तुम्हाला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आणि माझे पहिले अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला जी आधीची माहिती आहे 3 दिवसाची ती मिळून जाईल। तर आज आपला क्लासचा चौथा दिवस आहे आणि आज आपण काय करणार आहोत, आकृतीवर माहिती बॅक साइडची आणि आपण ब्लाउज वरून मापे कशी घ्यायचे हे शिकणार आहोत। तर मग आता आपल्याला आकृती काढून घ्यायची आहे। तर चला मग चालू करूया, तुम्ही पण काढून घ्या। तर मी आता हे डार्क करून घेते। तर ही आपली बॅक साइडची आकृती आहे। शोल्डर, गळा रुंदी, पाठचा गळा शॉर्टकट मध्ये लिहिला आहे, मुंडा, मुंडा खोली, शिलाई मार्जिन, कंबर पट्टी, टक्स। तर आपले पूर्ण माप झालेले आहेत, की एक पूर्ण माप राहिले, पूर्ण उंची। तर आता आपल्याला ही पूर्ण माप काय करायचं आहे, ब्लाउज वर काढून घ्यायचे आहेत। तर आपले ब्लाउज वरून माप घ्यायचे कोणचे कोणचे आहेत तर मी इथे लिहून घेते। पूर्ण उंची, छाती, शोल्डर, पुढचा गळा, पाठचा गळा, कंबर, दंड घेर, मुंडा, बाही लांबी आणि गळा रुंदी। तर आता आपल्याला कटोरीचा भाग येत नाहीये कारण काही फोरटक्स ब्लाउज आहे। फोर टक्स साधा ब्लाउज। तर आपल्याला ही मापे काढून घ्यायची आहेत। लक्षात ठेवा आपला आज क्लासचा चौथा दिवस आहे। क्लास चौथा दिवस। आणि हा व्हिडिओ तुम्ही जर डायरेक्ट पाहत असाल तर माझे पहिले व्हिडिओ सुद्धा पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि पहिल्यापासून तुम्हाला शिकता येईल। तर चला मग आपण ब्लाउज वरून माप घ्यायला चालू करूया। तर माझं हे फोरटक्स ब्लाउज आहे, कारण माझे दुसरे फोरटक्स ब्लाउज नाही येत, प्रिन्स कट आहेत। तर माझं हे फोरटक्स ब्लाउज मी मापाला घेतलेला आहे।
तुम्ही कटोरीवरून किंवा फोरटक्स, प्रिन्स कट, 2 पीस कुठल्याही मापावरून आपण फोरटक्स माप काढू शकता. तर मी नंतर तुम्हाला सांगणारच आहे. तर आपण काय करणार आहोत, सध्या आपण ह्या ब्लाऊजवरून फोरटक्स माप घेणार आहोत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडला ब्लाऊज करायचा आहे आणि ब्लाऊजची पूर्ण उंची मोजायची आहे. ब्लाऊजची पूर्ण उंची कशी मोजायची, शोल्डरचा टोक वरचा धरायचा आहे, शोल्डरवर सेंटरला टेप ठेवायचा आहे. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. शोल्डरला सेंटरला टेप ठेवून खाली कंबरपट्टीला टेप ठेवायचा आहे. तर ही हाईट पहा किती आहे, 13 इंच. तर आपल्याला इथं 13 इंच लिहून घ्यायचं आहे. पूर्ण उंची 13 प्लस काय करायचं, कसं करायचं मी तुम्हाला कटिंग करताना सांगणारच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पाठीमागचा गळा. पाठीमागचा गळा कसा घ्यायचा आहे, आपल्याला ह्या गळ्याच्या सेंटरलाच, म्हणजे जसं आपण पूर्ण उंची घ्यायला पूर्ण उंची घेण्यासाठी शोल्डरच्या सेंटरला टेप ठेवला होता, तसा टेप ठेवून आपल्याला ह्याचा मध्य काढायचा आहे. म्हणजे गळ्याचं मध्य काढायचं आहे. जिथपर्यंत गळ्याचा मध्य येतो ते आपला बॅक साईडचा गळा आहे. तर गळा किती आहे, 9 इंच. तर आपल्याला 9 इंच, पाठीमागच्या गळ्याला 9 इंच लिहून घ्यायचं आहे. हे पहा, पाठचा गळा 9 इंच. तर त्याच्यात प्लस कधी करायचं, किती करायचं मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे, ज्यावेळेस आपण कटिंग करणार आहोत. तर आता आपल्याला काय घ्यायचं आहे, कटोरी म्हणजे छातीचा भाग मोजून घ्यायचा आहे. सॉरी, ब्लाऊज व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. मी ठेवलेला आहे त्या तशा प्रकारे. आणि मी व्हिडिओ नाईटला बनवते, डेला मला टाईम नाही भेटत आहे दिवसा व्हिडिओ बनवायला, त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये जरा क्लॅरिटी येत नाही आहे. आपल्याला हे बटन काढायचं आहे आणि इथून टेप ठेवून आपल्याला पूर्ण म्हणजे गळ्याची छातीचं माप मोजून घ्यायचं आहे. तर आपलं छातीचं माप आहे 9.5. तर आपल्याला छातीच्या मापावर 9.5 करायचं आहे. त्याच्यात किती प्लस करायचं, कसं करायचं आणि कुठल्या ब्लाऊजला किती प्लस करायचं ते वेगवेगळे प्रकार असतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला कटिंग करताना सांगणारच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जे हुक काढून घेतलं होतं ते हुक आपल्याला बसवून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि पुढच्या गळ्याची माप मोजून घ्यायचं आहे. तर पुढचा गळा किती आहे आपला, जसं बॅक साईडचा गळा म्हणजे पाठीमागचा गळा आपण मोजून घेतला होता तसंच आपल्याला पुढच्या गळ्याचं सुद्धा माप घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, शोल्डरच्या सेंटरला टेप ठेवायचा आहे अशा प्रकारे आणि आपल्याला गळ्याचा मध्य काढायचा आहे, म्हणजे हुकपट्टीचा मध्य काढायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता 6 आहे माझं, सॉरी 6.5 आहे. तुम्हाला जर जास्त डीप नेक हवा नसेल पुढचा, कोणाला आवडत नाही, तर त्याच्यासाठी तुम्ही 6 इंच म्हणजे 6 इंच सुद्धा घेऊ शकता. तर मी 6.5 इंच घेत आहे पुढचा गळा, 6.5 इंच. त्याच्यात किती प्लस करायचं, कसं करायचं मी तुम्हाला सांगणारच आहे. तर आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण शोल्डरचं माप अशा प्रकारे घ्यायचं आहे. हे किती आहे, 2.5 इंच. 2.5चं डबल करायचं आहे 5 आणि 5 मध्ये ½ इंच प्लस म्हणजे 5.5. म्हणजे ज्या वेळेस आपलं शोल्डर आपण एका साईडचं मोजतो त्यावेळेस एका साईडचं शोल्डर जेवढं भरतं आपलं 2.5 इंच आणि ते शोल्डर त्याचा डबल करून त्याच्यात आपल्याला ½ इंच प्लस करायचं आहे. आणि हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे, सगळ्या ब्लाऊजसाठी. म्हणजे कुणी माप कसं घेत असेल तर ते कंपल्सरी शोल्डर तसंच आहे. आणि जेव्हा आपलं शोल्डर कुणाला 1 इंच हवं असेल तर ते पूर्ण शोल्डरमधून मायनस करायचं असतं, ते कटिंग करता वेळेस मी तुम्हाला सांगेलच. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कंबरचं माप घ्यायचं आहे. तर कंबरचं माप ब्लाऊज न उकलता सुद्धा घेता येतं. काय करायचं आहे पहा, ब्लाऊज व्यवस्थित ठेवून आपल्याला कंबरचं पूर्ण माप घ्यायचं आहे, म्हणजे जसं ब्लाऊज ठेवलेलं आहे तसंच. तर माझं पाहू शकता, माझं किती आहे ते 13.5. तर 13.5च्या डबल आपल्याला टेप करायचा आहे 27. हे पहा, 13.5च्या डबल टेप केला तर आपलं माप 27 येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कंबर 27 घ्यायची आहे. कंबरमध्ये कुठलंही प्लस मायनस नसतं, जे आहे तेच घ्यायचं आहे. आपल्याला सगळं प्लस मायनस हे बाकीच्या मापात केलेलं असतं, तर त्याच्यावरूनच आपली ही कंबर येते. तर कंबरमध्ये काहीच म्हणजे प्लस करायचं किंवा काढायची गरज लागत नाही. तर आता आपण काय करू, दंडघेर घेऊ. दंडघेर आहे असं सव्वाशा ब्लाऊजवरूनच माप घेतलं तरी चालतं.
तर दंडगेर आपल्याला आहे असा ठेवायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला 5 इंच माझा दंडगेर आहे आणि दंडगेर 5 इंच आहे तसाच आपल्याला वहीवर ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यात प्लस किती करायचं, कसं करायचं मी ब्लाऊज कटिंग करण्यावेळेस सांगते तुम्हाला. तर आता आपल्याला उद्याच्या भागात पेपर कटिंग करायचे आहे. जे आपण ब्लाऊजवरून माप घेतलेलं आहे त्याचंच उद्या पेपर कटिंग करायचं आहे. तर जेव्हा मी पेपर कटिंग करणार आहे तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये किती प्लस करायचं, कुठल्या मापात प्लस करायचं, कुठल्या मापात करायची गरज नाही ते सांगणारच आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मुंड्याचं माप घ्यायचं आहे. तर मुंड्याला पण व्यवस्थित सरळ ब्लाऊज ठेवायचं, जास्त म्हणजे मेहनत घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. एकदम सरळ व्यवस्थित ब्लाऊज ठेवायचा आहे. शोल्डरला मुंड्यापासून जिथं आपण स्लीव जोडलेली आहे तिथं आपल्याला टेप ठेवून आपल्याला ब्लाऊज तर व्यवस्थित ठेवलेलंच असतं. तर ह्याचं सुद्धा आपल्याला सेंटर काढायचं आहे जिथे आपली स्लीव्ज आलेली आहे तिथे. तर तुम्ही पाहू शकता इथून आपल्याला सरळ चॉक असेल तर पेनाने करू नका, कारण का ब्लाऊज चांगलं असेल तर त्याच्यावर खून पडू शकते. तर इथून आपल्याला सेंटर काढायचं आहे. तर हे पाहू शकता माझं गळा आहे 5.5 इंच. हे पहा, तर माझा मुंडा 5.5 इंच. पावणे 6. तर आता आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे. तर माझी बाही लांबी आहे 9 इंच. आपल्याला बाही लांबी कुठून मोजायची आहे, जे आपण शोल्डर मोजलेलं असतं त्या शोल्डरच्या पुढे टेप ठेवून आपल्याला बाही लांबी मोजायची आहे. तर हे पहा, बाही लांबी आहे 9 इंच. तर कुठल्या बाहीत किती प्लस करायचं, किती मायनस करायचं हे मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणारच आहे. तर आपल्याला आहे ती बाही ह्याच्यात उतरवून घ्यायची आहे. गळारुंदी तर 28 ते 44 पर्यंत 3 ते 4 गळारुंदी असतात. ते आपल्याला एक चार्ट बनवावे लागेल, मी तुम्हाला सांगतेच. तर माझी गळारुंदी किती आहे, 2.25 आहे आणि 2.25 आहे. जर डीप नेक हवा असेल तर 2.25 येते. म्हणजे आपल्या मनावर आहे, जसं आपल्याला ब्लाऊज घ्यायचा आहे, जसं आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे, किती आपलं शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यावरून गळारुंदी ठरते. तर आता आपण काय करूया, 2.25 आहे. तर मी एक निवांत म्हणजे फक्त गळारुंदीचा आणि मुंड्याचा चार्ट बनवून मी टाकणारच आहे. तुम्हाला हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. राहिलेली माहिती आपण उद्याच्या भागात घेऊया, म्हणजे क्लासच्या 5व्या दिवशी घेऊया. माझे दुसरे बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा. तर चला मग आपण भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये.